कुठेस? परत ते येलात तुम्ही? वो आधी कुठेस ते सांग. मी जिथे असायला पाहिजे ना तिथेच आहे. तुम्ही वेगळा करा काहीतरी. बघा ते आपलं बाटली घेऊन बसलेले. ए तुला शेवटचं सांगतोय एकदम लास्ट. बायकांनी शानपणा केलेला आवडत नाही आपल्याला. मला पण पुरुषांनी बायकांशी आगाऊपणा केलेला आवडत नाही. पण काय उपयोग आहे का? कमी करणार आहात का तुम्ही तो? एवढं सुरू बोलायची हिम्मत कधी आली का तुझ्यात? हिम्मत नाही, कंटाळा आलाय आता खरंच. रोज रोज तेच तेच. बास करावं आता. तू आधी कुठे ते सांग. कुठं असणार मी? कुठं पण असू शकतेस तू. कामावर नाहीतर दुसऱ्याकडं. काय बोलता तुम्ही? घराच्या बाहेर जाणं बंद करतो सुरके. आणि मग खायचं काय आपण? अरे खाणार काय काय? दगड खाऊ, विटा वाळू, काही खाऊ. तुला सांगू कामावर जायचं नाही उद्यापासून. का? नाही आवडत आपल्याला. घराच्या बाहेर जाणं बंद करतो सुरके. आणि मग खायचं काय आपण? अरे खाणार काय काय? दगड खाऊ, विटा वाळू, काही खाऊ. तुला सांगू कामावर जायचं नाही उद्यापासून. ठीक आहे, मग तुम्ही करा का? तुम्ही आणा पैसे, मी बसते घरात आरामात. सारखं सारखं मला कामावर बोलायचं नाही. तुला काय माहितीये का? काय माहितीये काम मागायला गेल्यावर कसं कुत्र्यासारखं वागवते. तुम्ही दारू सोडा ना, मग मिळेल ना तुम्हाला काम. मला नको शिकू छानपणा यायला. मग काय करू मी? हा सांगा ना, काय करू मी? तुम्ही माझा विचार करा ना जरा. हे काय हो, सतत आपलं बाटली घेऊन बसलेलात कुठेतरी. मला तर काम करू देत नाही. मग काय खायचं आपण? कुठे राहायचं? रस्त्यावर राहायचं का? मला सांग रे सुरके, तिकडं कामावर राहायचं ना. मग एवढी कशी बोलायला लागली मोठ्यानं? सुरू सांग मला. तुम्ही ठेवा फोन. त्याचं बिल पण मलाच भरायचं. तू ठेव फोन. ठेव फोन. हा असला कसला नवरा? नुसतंच राबायचं, कष्ट करायचं आणि परत असलं घाणघाण ऐकायचं. कंटाळा येतो कधी कधी. काय वाटलं होतं लग्न करताना आणि काय झालंय? त्यापेक्षा सरांचा संसार किती चांगला आहे. नवरा घर चालवण्यासाठी काय काय करायला तयार आहे. आणि बायकोचा पण पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. दोघं एकमेकांसाठी सगळं करतात. माझा नवरा कधी सुधारणार आहे ना, काळूबाईलाच ठाऊक. देवा, मी कटकटी बायको नाही येणार आहे. नाही, नाहीच आहे. घरात बघ कसं प्रसन्न वातावरण ठेवते मी, तरी भीती वाटतेच. मनीषा म्हणाली तसं खरंच असेल का रे? ही अशी काही कसोटी असलीच तर माझा वैभव त्यात पास होऊ दे रे देवा. माझ्या मनातली शंका दूर होऊ दे. ती जी कोणी आहे, नावही नको घ्यायला तिचं. तिचं आणि वैभवचं काहीही नसू दे. माझ्या आणि वैभवच्या नात्यात असं कुठलंही संकट नको येऊ दे.